ओरडाई पुन्हा एकदा सुशीलची पकड सूर पाहावं लागेल काय करतोय सुरेख पकड सिद्धेश सुशीलकडे जबाबदारी राहील दोन तळ्यामध्ये सुशीलची पकड झाली या तळ्यामध्ये किती काय घडतंय काय बिघडतंय हे मला काय ठरतंय किती गुण हवं लागेल कारण तिसरी चढाई आहे गुण घेणं अनिवार्य असेल चढाई पण सुशील आला आणि सुरेख गुणलेखक अधिकाराने प्रियांका तिसरी चढाई प्रियांका कोरगावकर पंजाब उमेश पारकर पाहायला मिळेल रंगस्टार कणकवली विरुद्ध पंचकोशी जामसंडे दोन्ही मातब्बर संघ प्रत्युत्तराकडे पहिली चढाई सुशील पाटकर दिसतोय चढाईसाठी 2-1-2-2 च्या संचात पहिली चढाई पाहायला भेटते सुशीलची पहिली चढाईमध्ये 16 संघांपैकी एक संघ थर्ड रेड तीसरी चढ़ाई टू और डाई रेड आगे कुआ पीछे खाई ये है टू और डाई साठी प्रथमेश पेडणेकर चढाईसाठी सज्ज डाव्या कोपऱ्यात लक्ष असेल तो म्हणजे सिद्धेश भटसाळ याच्यावरती मकरंद पाटकरची चुकी थोडीशी चुकी मात्र मागात पडते नाही तीसरी चढाई टू और डाई रेड दोन्ही संघ तिसऱ्या चढाईवर खेळण्याचा मानस दोन्ही संघांचा दिसतोय डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात सूरजवर अटॅक करण्याचा प्रयत्न बोनसचा प्रयत्न मात्र प्रयत्नच राहतात लक्ष राहील पंचांच्या निर्णयाकडे काय घडणार काय बिघडणार तिसरी चढाई असल्यामुळे गुण घेणं अनिवार्य असेल सूरजची चुकी सूरज तीसरी चढ़ाई टू और डायरेड आगे कुआ पीछे खाई ये है टू और डाई काय घडणार काय बिघडणार दोन च्या संचात बोनस गुण प्रथमेसाठी ऑन असेल तिसरी चढाई आहे गुण घेणं मात्र अनिवार्य असेल सर जरा बाजू तीसरी चढ़ाई टू और डायरेड आगे कुआ पीछे खाई ये है टू और डाई पुन्हा एकदा सुशीलची पकड सुरेख पकड मात्र पाहायला मिळते योगेश याच्याकडून थर्ड रेड तीसरी चढ़ाई टू और डायरेड आगे कुआ पीछे खाई ये है टू और डाई या चढाईमध्ये अभि पाहावं लागेल काय करतोय सुरेख पकड सिद्धेश फडसाळे याच्याकडून सुरेख डबल टाय होलचा प्रयत्न थर्ड रेड तीसरी चढाई टू और डायरेड आगे कुआ पीछे खाई ये है टू और डाई टोण्याची सुंदर पकड पाहायला मिळत आहे एक दोनच्या संचात मकरंद पाटकर स्क्रीनवर दिसतोय चढाईसाठी मकरंदसाठी बोनस गुण ऑन असेल मकरंदची मात्र उचल पांगडी केली जाते मैदानाच्या थर्ड रेड तिसरी चढाई टू डायरेड पुन्हा एकदा अभि येतोय चढाईसाठी मागील चढाईमध्ये अभिची पकड झाली होती परंतु या चढाईमध्ये स्वतः जबाबदारी घेतोय तिसऱ्या चढाईची काय खणणार काय बिघडणार अभि याच्याकडे मात्र लक्ष राहील गुण टिपल्याचा दावा करतोय पुन्हा एकदा सुशील पाटकर दिसतोय चढाईसाठी दोनच्या संचात सुशीलसाठी बोनस गुण ऑन असेल सुशीलकडे जबाबदारी राहील दोन चढाईमध्ये सुशीलची पकड झाली या चढाईमध्ये किती काय खरतय काय बिघडतय हे नका काय ठरवतोय किती गुणांची चढाई पंचांची किती फूट मात्र आकाशाकडे उंचावणार पाहावं लागेल ठोसा चार गुणांची चढाई गुणांच्या चढाईसाठी यंगस्टार कणकवली 8 गुण जामसंडे 8 गुण 8
8. पुन्हा एकदा वापसी केली मध्यंतराच्या आधीच्या रेड मध्ये. जामसंडे संघाने पाहावं लागेल कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार. आकाश पाटकर की सुरेख पकड मात्र पाहायला मिळते मध्यंतरानंतर. जामसंडे संघ सुरेख सामना मात्र पाहायला मिळतोय. पहिले मध्यंतरापर्यंत बरोबरीत सुटलेला सामना शेवटच्या क्षणी शेवटच्या मिनिटाला कोणता संघ वरचढ ठरणार हे पाहावं लागेल. संघ हस्तपक संघ कर्णधार गिरोबा सांगली आणि संघ हस्तपक संघ कर्णधार लक्ष्मीनाथ. पुन्हा एकदा प्रथमेश पेडणेकर दिसतोय चढाईसाठी. काय घडणार प्रथमेशच्या या चढाईमध्ये? कोणतं अटेम्प्ट असेल की पकड पाहायला भेटेल? काय घडणार सुरेख पकड मात्र पाहायला भेटते. पंचकोश रेड तिसरी चढाई डू और डाई रेड. आगे कुआ पीछे खाइये हे डू और डाई. या चढाईमध्ये पाहावं लागेल कोणता संघ सुशील की यंगस्टार कणकवली. जिल्हा परिषद कोंडा सदस्य राजन चिके यांचे बंधू आनंद चिके यांचे इथे शुभ आगमन झाले. दिसतोय तिसरी चढाई थर्ड रेड डू और डाई रेड. या चढाईमध्ये गुण घेणं अनिवार्य असेल. सामना संपायला शेवटची काही 5 मिनिटं शिल्लक पंच घोषित करतायत. गुणसंख्येचा जर विचार केला गेला 14-8 8-14 समीकरण बदलतंय. वापसी करतोय तो जामसंडे. थर्ड रेड तिसरी चढाई डू और डाय रेड. या चढाईमध्ये संघाची आणि सामन्याची क्षणचित्र मात्र बदलू शकतात. कोणती कलाटणी भेटते संघाला हे पाहावं लागेल कारण तिसरी चढाई आहे. गुण घेणं अनिवार्य असेल. चढाईपट्टू सुशील आला आणि सुरेख पकड. प्रयत्न मात्र सुंदर होता सुशीलचा. मात्र थर्ड रेड तिसरी चढाई डू और डाय रेड. आगे कुआ पीछे खाइये हे डू और डाई. काय घडणार प्रथमेशकडे जबाबदारी. सुरेख पकड सिद्धेश याची मात्र पाहायला भेटते. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक. एकात दुसरी सुपर डुपर रेड मात्र संघाला वापसी करून देऊ शकते. प्रयत्न मात्र करावे लागतील चढाईपट्टूला. सूरजची पकड पाहायला भेटली. थर्ड रेड तिसरी चढाई डू और डाई रेड. सुपर टॅकल ऑन असेल. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आणि सुपर टॅकल 2 गुण 17-11 असं समीकरण पाहायला भेटतंय. पहिल्या हाफ मध्ये वरचढ ठरणारा यंगस्टार कणकवली संघ दुसऱ्या हाफ मध्ये मात्र पिछाडीवर जाताना पाहायला भेटतोय. 11-18 आणि मॅच मात्र या ठिकाणी समाप्त होते आणि विजयी होतोय तो म्हणजे पंचक्रोशी जामसंडे. चला गिरोबा